हेल
इको कमी करा आणि इफेक्ट द्या. हॅलो हॅलो. धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. हॅलो बेस कमी करा. हॅलो. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या पवित्र स्थानामध्ये श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ मालाड पूर्व यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये श्रीदेव सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं नामस्मरण, प्रबोधन आणि मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन करण्यासाठी पारंपरिक डबलवारी मैदानांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन बोलणा मी स्वतः संदीप लोके, गाव माझं लिंगाड, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि त्यांनी आता पहिली बारी केली ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा, आमचे परममित्र सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा, गाव त्यांचं घोडगेवरणी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, सुखवस्तीसाठी दैसर. आम्हा दोन बुवांना या पवित्र स्थानामध्ये कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ मालाड पूर्व या मंडळाचे सर्व माझे जवळचे मित्र, लोकप्रिय बुवा सन्माननीय संदेशजी कसबे बुवा यांना आणि त्यांच्या सर्व या मंडळातील आणि आजूबाजूच्या त्यांच्या मित्रमंडळींना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी सुरुवातीला सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता, त्यावेळी या विभागातील लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनीलजी प्रभू साहेब, त्याचप्रमाणे माझ्या देवगड तालुक्यातील एक रत्न, आवाज कसा असावा ते आमचे सर्वांचे लाडके भजन सम्राट श्रीधर मुंडीकर बुवा, त्याचप्रमाणे आमच्या कसबले बुवांचे सुपुत्र सन्माननीय साई कसबले पकवानवादक यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. आमच्या किंजवडे गावचे शान आमचे ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय शिवाजी ठाकूर साहेब, आमचे परममित्र सन्माननीय शिरगाव ओंबळ या ठिकाणचे नितीन पवार साहेब, अनिल मुंबईकर, महेंद्र आईर, त्याचप्रमाणे मरगज बुवा, त्याचप्रमाणे ओंकार मरगज. खरोखर सांगतो या तरुणाने आम्हाला मेन रस्त्यापासून या आपल्या स्थानापर्यंत यायला गेली. एवढं ट्रॅफिक होतं, त्या ट्रॅफिक मध्ये सगळ्या टू व्हीलर वगैरे बाजूला करून या स्थानापर्यंत ज्या आमच्या मित्राने पकवान वादकाने आणलं ते आमचे परम मित्र ओंकार मरगज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर सांगतोय खूप कठीण काम आहे मुंबईमध्ये कार्यक्रम करणं. त्याचप्रमाणे माझे परममित्र आणि गोड गळ्याचे ज्यांना आपण संबोधतो ते आमचे समीर कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे राज धुमाळ बुवा, आमचे परममित्र विलास बडवे, त्याचप्रमाणे सुनील कदम बुवा, राजाराम परब बुवा, अमित वराडकर बुवा, आमचे परममित्र सन्माननीय उदय पारकर बुवा, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय अनामार्गी बुवा, त्याचप्रमाणे आमचे परममित्र तुषार तलावडे आणि इतर युट्यूबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे विवेक गावडे, त्याचप्रमाणे आमचे चौकेकर आणि विनोदजी लवंगे बुवा, आमच्या शिरसेकर बुवांचे पट्ट शिष्य, ते नामवंत भजनी बुवा पकवान वादक नाट्यकर्मी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन बुवांची ग्रामदैवता आई सासरी देवी लिंगेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होऊन जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद देऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचं आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या पारंपरिक डबलवारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. दत्ता धन्यवाद. कोणाचे माईक बघा. जटाविभूती उटी चंदनाची जटाविभूती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमीची कपाल माला प्रीत गौतमीची पंचानना विश्व निवांतकारी पंचानना विश्व निवांतकारी
शंभो मज कोण दारी तुझवीन शंभो मज कोण दारी कुंडली गवरदा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन संदेशजी कसबली बुवा यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या सुद्धा आता येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद. श्री मुंबादेवी प्रासादिक भजन मंडळ बुवा सुनील कदम यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. भजन सम्राट प्रथम पुरस्कार सन्मानित कैलासवासी भीमसेन कृष्णा ठाकूर देवगड किंजवडे स्थानेश्वर प्रासादिक भजन मंडळ देवगड सन्माननीय त्यांचे चिरंजीव उद्योजक श्री गणेश बिल्डर्स मालक श्री सन्माननीय शिवाजी ठाकूर साहेब यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे भाऊ बंगे यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे आणि आमच्या योगेश सामंत यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. त्यांना सुद्धा त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. जटनी काळेश्वरी प्रासादिक भजन मंडळ देवाडी यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आलंय. सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. भाऊ बंगे यांच्याकडून संदेश सुतार यांच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद 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 मंडळी. या स्थानामध्ये ही माझी दुसरी वारी आहे. पहिली एकदा मी प्रमोद धोईबुवांबरोबर त्या ठिकाणी कार्यक्रम केला होता आणि आपली ही गर्दी पाहून इथल्या मंडळाला मला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. कारण आपण प्रत्येकाशी जे सौजन्याने वागता. कसबली बुवांबद्दल मी थोडक्यात सांगेन. माझ्याशी त्यांचा एकच कार्यक्रम झाला मला वाटतं त्रिंबक मध्ये आणि त्यानंतर कधी योग आला नाही. पण एक मनाने स्वच्छ माणूस या विनोद चव्हाण सर कोण आहे? विनोद चव्हाण कुसको देवा शब्द सांगतोय. तो मंडळाने सांगितलं की 1.5 तासात बारी द्या. बरोबर ना? किती चांगला? 1 तासात. बरोबर 11:15 कार्यक्रम बुवाने चालू केला आणि 2 तास काढले माझ्या घड्याळाप्रमाणे. अर्थात माझं घड्याळ फास्ट चालत असेल बाकीच्या वेळेनुसार. पण बुवाने 2 तास काढले. त्याच्या मागे स्वार्थ फक्त त्यांचा एकच होता की 4 पैसे कसे भेटले जमत. व काय परफॉर्मन्स. आज लौकिक बुवा गुंडू बुवा प्रत्येकाच्या मनामनात का असतात बुवा तर त्यांचे परफॉर्मन्स आहेत. ही आमची भगिनी हा आमच्या भावकीतली म्हटलं तरी झालं सुरेखा लोके आणि तोडणकर मीठ मुंबरी यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर
बुवानी अतिशय सुंदर ही बंकस आहे माझी आणि बुवांचे रिलेशन खूप चांगले आहेत. म्हणजे कधी कधी तुम्ही आमने सामने बघताच किती संबंध चांगले आहेत ते. त्याच्यामुळे फक्त परंपरा सांभाळूची हा म्हणून गप्प बसतोय बाई. पण परंपरा सांभाळताना बुवा लाज वाटतो मागा, कारण माझ्या अगोदर काय बुवानी सांगितले नाही 19व्या वर्षापासून मी भजन करतोय आणि 56 वर्ष म्हणजे थोडक्यात दारिद्र्य रेषेखालचा बुवा आता तो झालेलो हा. कारण सरकारची 5000 पेन्शन पण घेतात. खोटा असत तर त्यांनी तिसऱ्या बाजी बसल्या बसल्या सांगायचा पेन्शन त्याला चालू झाली आहे त्याच्यामुळे बक्षिसांचा मारू त्याच्याकडे कमी करा. माझ्या हाडाची काढाने तुंतुना झाला सगळ्यांचे श्राप घेऊन, तेव्हा हे जरा दूर अधिक ठेवा. असू दे, बाकी त्याच्या भजनात जर नाव मी ठेवीन तर मग शेपटीचे किडे पडतील सांगा ठेवते. एवढा सुंदर भजन बुवा माझं करता, प्रामाणिक सांगतोय. पण तोंडावर काय गटार त्याच्या भावता कधी कधी आज कसा काय भावला नाही आणि दम मारता माका जर काय बोललंस तर तिसऱ्या बाजी बघून घेईन तुका. पहिल्या बाजीकच बघलंच नाही तर तिसऱ्या बाजी काय बघतलं बरं बघूचा तर परवा कुणकेश्वरला तिरंगी सामना थंय बघ जोडीवाल्या आणखी घे सोबत. हा ती दोघ जण काय करा बघूया तरी काय करतात नक्की एकदा काय मारूनच टाकशा ना. याच फॉर माझा लहान आलो ठीक आहे तरी पण तेवढा ठेवलंय मी करून त्यांच्यासाठी. हा दमबाजी माका मारतो काय माझ्या जीवात यात पेटवलंच तर मारा. पण तुका या भजनी श्रोत्यांचे माकाचे कट्टर मानणारे आहेत ना त्यांचे शाप तुका जे भोवती आणि कर्म धर्म संयोगान बुवा जर मी मेलय लवकर तुका 13 दिवस खाली ठेवते नाही लक्षात ठेव. माझा 13व्या भाऊच्या आधी तुका घेऊन जाय. असू दे एका जरा दाखवते फक्त माझा खूप जवळचा मित्र विनोद चव्हाण. मी सुरुवातीक सांगतोय विनोद चव्हाण भजनाच्या बाबतीत सध्याच्या घडीत सिंधुदुर्गात राजा माणूस. ह्या माझा वैयक्तिक आणि माझ्या आईची शपथ घेऊन मी सांगतो. भजन खूप सुंदर करतात आणि फक्त टायमिंगचं बंधन थोडासा पाळत नाही बुवा. अर्थात ठीक आहे कारण सध्या डबल वारी म्हटल्यावर ना तुमका पटाचं नाही काही लोकांना. मी इथल्या मंडळाला धन्यवाद देईन तुम्ही परंपरा जपता. पण परंपरा जपते वेळी आता त्यांनी 2 तास घेतले त्याच्यामुळे माझ्याकडे 2-2.25 तास तुम्ही लक्ष देऊ नको शक्यतो कारण मी आता तुमच्या गावात नाही. परंपरा सांभाळते वेळी आपण तेवढं वागलं पाहिजे कारण हे कसबले बुवांचं मंडळ आहे आणि कित्येक वर्ष परंपरा इथे पारंपरिकच वारी का ठेवतात याचं प्रत्येक बुवाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. आम्ही सुद्धा आमचे चव्हाण बुवा आम्ही कसबले बुवा हे सुरुवातीपासून आम्ही किवले बावले करून भजनी बुवा झालेलो नाही. पेपारी भजनात आणली नाही, चष्मे आणले नाही, 4-5 आवाज घेऊन आम्ही भजनात पुढे आलो नाही. लक्षात घ्या आम्ही भजनाच्या माध्यमातूनच पुढे आलेले बुवा आहोत. आमचे चव्हाण बुवा असू दे नाही तर आम्ही असू दे. त्याच्यामुळे बुवा परंपरा ही आपण सांभाळली पाहिजे. आणि हल्ली मगापासून जी काही गाणी म्हणतात त्याचा मी गजरात बोलते. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे बुवा भजन. स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून चाललेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. आज ही जी भजनात ताकद ही जी मायबाप भजनी श्रोते एवढ्या लांब पर्यंत गोळा झाले एकदम जोरदार आपल्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. मी मनोरंजन आणि प्रबोधन 100% करणार. पण माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. तुमच्या हाताची गोष्ट कानात जाणार नाहीत 100% खात्री देतो. आणि भगिनींनी फक्त माझ्या गजरापर्यंत तरी थांबा. तुमका 4 गोष्टी मला सांगायच्या होत्या. हा पण गजरा बाकीच्या जर राग येतात तुमका सांगते तेव्हा पण मला तुमच्यावरच जास्त मला फोकस करून पहा. असला काय सांगायचो ना तसला काही एक सांगतो नाही. लोक कसं क्या काढता तू कॅक्टाच बघ ना. अरे सफेद 2ची पेटी हाडलं आणि माका तू कॅक्टाचा सांगतो. व संदेश कसबले आणि साई कसबले यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. 2-3 वेळा त्यांनी कॅक्टान दाखवल्या. तुमका भगिनींका माहिती नाही का क्या काढलो तो माझी केंड करता वा त्या भगवंताच्या दरबारात तसंच आवाज जाऊन राहा लक्षात ठेव. परत खाली येऊ नाही. सगळ्यांची चेष्टा मस्करी कर पण आवाजाची कोणाच्या करू नको. माझा आवाज कसो हा काय आहे मायबाप भजनी श्रोत्यांच्या समोर आणि तुका जसं 34 वर्षा स्वीकारलेली नाही सहन केलेली हा तसं माका सुद्धा 25 वर्ष सहन केलेली हा अजून 5-10 वर्ष केलेली बस झाला. आणि उद्या जरी सांगलेली बुवा तुम्ही रजा घ्या तरी आम्ही सगळ्यांचा आनंदात रजा घेऊन तयार असू. माझी 4 झाडं तुझा काय हा त्याच्याकडे कुंभियाचे द्वार काढीन आणि बाजा घ्यायचे तुला लक्षात ठेव. असू दे त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ जे प्रत्येक बारीला उपस्थित असतात ते
नंदू नाईक तिरंगी सामनो दगडे महारथींचो सामनो दिव्यात तरी पण ते आज होईल एकदा नंदू नाईक यांच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणजे बाकी काय नाही दगडे माझं जीव व्हायला लागत नाही माझ्या मित्राक फाडून खाती दगडे ती रोगजान एका काय
भगवान म्हणजे माझा आवाज कमी झाला. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, 22, 22. हॅलो 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 आता हा माईक तरी चेंज करा. हॅलो फीडबॅक येत नाही हो काय बोलतोय. हॅलो मॉनिटरला लेवल द्या मला. आउटपुटचं काय मला हे नाही. हॅलो हॅलो माईक माईक असते त्याचा वापर करा. तुमच्यासाठी असते माईक. हॅलो